कृपया करून गरीबाच्या वावरात निंदत जा, त्याची किडनी नोका काढत जाऊ. एक तरी अंगी असू दे कला, नाही तर काय तरी. ओ दादा, एक तरी अंगी असू दे झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मुंबईत कधी गेले का? हजारो लोक, लाखो लोक रात्र दिवस रेल्वेनं सेकंदानं लोक मरतात. सेकंदानं रात दिवस मिनिटाला प्रवास करते, रात्र दिवस. एका सेकंदात लोक मरतात. मरण खूप सोपं झालं माझ्या मित्रांनो. मरण हात का बहा नाही, जिना उधार आना आहे. आपल्याला चांगलं मरायचंय, आपल्याला जीवन बनवायचंय, आपल्याला जीवनाचं सुजलाम सुफलाम करायचंय, आपल्याला आनंद व्यक्त करायचा आहे. नाही तर कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. संत सांगती ऐकत नाही, इंद्रियाने ऐकतो. कुंभाडे बकरे खातो रे बाबा, कशाला माझं गावाचं मंदिर शोभलं जीवा भावानी. जीवा माझ्या मित्रांनो, 8:30 वाजतापासून नॉनस्टॉप तुम्ही किती वाजले? 2.5 तास बसले. कसे केले? नाही. आमचे पोरं म्हणे महाराज तुम्ही कीर्तन अजूनही करसाल. लोक म्हणून म्हणे काचच नाही वाजवली, काच वाजवून टाका. कारण की मी कशाला आरसात पाहू, मी गुणाच्या बंधनात राहू. माझ्या मित्रांनो, महाराष्ट्रात फक्त खंजिरी वादक आमचे बरेच फक्त खंजिरी वादक आहे. आदरणीय गुरुवर्य सत्यपाल महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मी नाही पाहिलं, परंतु सत्यपाल महाराज यांची खंजिरी मी 25 वर्षाच्या अगोदर ऐकली होती. आणि मामाच्या घरी आजंतीला शिकायला होतो. आमच्या मामाचं गाव गोपाळरावचं गाव म्हणजे माझ्या मामाचं गाव नेर तालुक्यात मांगलादेवी म्हणून आजंती गावात लहानसा होतो. 14-15 वर्षाचा भजनात जात होतो मी. मला तबलाही वाजू दे नाही काका कोणी. मी असं वाजो यायचा, चहा पाणी राही भजनावाला यायचा, तेव्हा मी हातात तबला घेऊन मग तबला वाजवता सत्यपाल महाराजचे कीर्तन ऐकलं. मग हातात खंजेरी घेतली. माझ्या बाबा म्हणे बाबू सारेच कुत्रे जर पंढरपूरला गेले म्हणे भुकाले तर गावात कोण राहीन का म्हणे. माझ्या बाबाला आवडे नाहीये. बाबाचं म्हणणं असं होतं सारेच गोवा 7 खंजरा नाही होतो.
कोणाला जमणार नाहीये. दादाला पोवाड्याची शिफारस केली, पोवाडा सुद्धा म्हणून आमचे कलावंत, पण तुम्हाला बोलू द्या. आणि त्या ठिकाणी बाबा असं करता करता आम्ही लहानपणी आमचे गोपाळ मामा वानकडे आमच्या मामाच्याच गावचे हे आम्ही कोठे वाजवता हे असंच करू लहानपणी असं करता करता मग मी मंजेरी हातात घेतली एक, मग हे वाद्य वाजवायला लागलो, कीर्तनकार झालो. आता मंगळादेवी गावचा सरपंच आहो, राज्याच्या एका संघटनेचा, राज्याचा समाजाचा प्रवक्ता आहो, बरेच काही राजकीय सामाजिक पदवी भोगतो आणि सांगत नाही. आणि माझा वेगळा परिचय आहे, परंतु माझ्या तुमच्या आशीर्वादाला 3,500 कीर्तन करून आलो. माझे 4 राज्यात कार्यक्रम झाले, कॅसेट सुद्धा निघाले. चटका कलियुगाचा माझी कॅसेट मिठू क्रॉप कंपनीनं 15 वर्षाच्या अगोदर काढली. पण माझ्या मित्रांनो मी मजाक करता करता कीर्तनकार झालो, प्रबोधनकार म्हणून मला तुमच्या आशीर्वाद बरेच पुरस्कार आहे. परंतु एक काच वाजवण्यात एक मस्जिद शोला कव्वाली पॅटर्न मध्ये आणि सप्तखंडीमध्ये रवी पाल आहे, तर टाळ्या वाजवा. साधा विषय नाही काच, एक काच जर फुटलं तर डोळे फुटते, डोळ्यात जाते, म्हणून मी चष्मा लावणं चालू केलं. काकाजी तुम्ही लस बरोबर करू राहिले, काच वाजव. लक्ष द्या, बाहेर न्यायची गरज आहे. झाले, बसताना 15 मिनिटं थांबता का? 15 मिनिटं थांबण्याची तयारी आहे का? आपण 8:30ला चालू केलं. कारभारी मान शांती कुणाला कशी लाभते, वाढत असे ज्वाला, विचारा जाऊन शहाण्याला, पेटल हे रान सारे, कोण विधवी त्याला, विचारा जाऊन शहाण्याला. हे प्रबोधन कशासाठी आहे? समाजाचं परिवर्तन होतं, सत्संगाचा विचार डोक्यात दिसतो, गावाची गावं त्या पवित्र कार्यानं पुढे जातं, संतांच्या विचाराची पेरणी होतं, गाव सुजलाम सुफलाम होतं. गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा,
गावची पंक्ता येईल या देशात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज निष्काम कर्मयोगी गाडगे बाबा निष्काम कर्मयोगी गाडगे बाबाने गावाच्या गावात आणले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी संबंध आयुष्यभर खंजेरी वाजवली. जपान मध्ये खंजेरी गेली. तुझे प्यारा भारत मेरा राष्ट्रसंतांचे भजन आहे. राष्ट्रसंतांनी हजारो भंग लिहिले. चाहे भंगी हो या ब्राह्मण नहीं पूछेंगे जागरण सतगुरु के साथ अशी भजन लिहिली. लहर की बरखा सांगितली. तुकोबाराय महाराजांनी भंगवाणी केली. असा हा संतांचा संघ. आणि म्हणून माझ्या मित्रांनो आपण असेच कार्यक्रम दरवर्षी आपल्या गावात घेतले पाहिजे. छत्रपती शिवाजी राजे यांच्याबद्दल काय सांगा. राजे किती आले गेले तरी राज्य चाले. सत्तेचे कायदे नष्ट झाले तरी राज्य चाले. मराठा कितीतरी राजे आपल्या जगात कितीतरी राजे झाले पण ते राजे आठवत नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराज आपल्या हृदयात बसले. अशामुळे नरकर्णी करे सो नरका नारायण म्हणून मर्द मराठा वीर शिवाजी मर्द मराठा वीर शिवाजी छत्रपती शिवाजी राजांच्या विचारांचं आचरण करा. संतांच्या विचारांचं आचरण करा. भगवद्गीतेचं आचरण करा. उदाई धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य म्हणून आपल्या जीवनात परिवर्तन जर करायचं असेल तर संतांच्या विचाराशिवाय कर्मोपाय नाही. आज तर संत तुकडोजी महाराजांची गावामध्ये सामुदायिक प्रार्थना करा. सामुदायिक प्रार्थनेची किती गोड ही प्रणाली. हा भोजनात सकला किती गोड ही प्रणाली. आणि म्हणून सर्वांना धन्यवाद देतो. आणि आज आपल्या शेकापूर मोजरी गावामध्ये सर्वांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि शेवटून सांगतो सदा सुखी हो भारत देश हमारा प्यारा. भारत देश हमारा विजयी हो. भारत देश भारत देश विजयी हो. सभी धर्म और पंचमस्ती को दिल में प्यारा प्यारा. भारत देश विजयी हो. भारत देश भारत माता की आज के आनंद की जनता जनार्दन की सभी साधु संतन की जय.